प्रिय मित्रमैत्रिणींनो, सुप्रभात. आज 12 सप्टेंबर 2025 शुक्रवार सादर करत आहे जया किशोरी यांच्या इट्स ओके या लेखसंग्रहातील हा लेख. चुकीच्या वाटेवर असणं इट्स ओके. अनेकदा आपण आयुष्यात गोंधळतो आणि त्यातून नवनवीन गोष्टी करायचा प्रयत्न करतो. आपलं काम, आपले नातेसंबंध किंवा स्वतःची वागणूक आपण त्यात बदल करायचा प्रयत्न करतो. त्यावेळेला तो बदल करणं बरोबर आहे की चुकीचं हे आपल्याला माहीत नसतं. तरीही आपण तो बदल करतो, कारण अनेकदा एखादी गोष्ट करणं चुकीचं आहे का बरोबर हे आपल्याला ती करून बघितल्यानंतरच समजतं. काहीतरी नवीन करून बघण्यात चुकीचं काहीच नाही. पण कधी कधी काय होतं की समस्या आपल्या डोळ्यासमोरच असते, तरीही आपण तिचं निराकरण करू शकत नाही. आपण चुकीचं वर्तन करतच राहतो, स्वतःला हानी पोहोचवत राहतो. आपण किती काळ वाया घालवला हे अशी अनेक वर्ष घालवल्यानंतर आपल्या लक्षात येतं. हे आपल्या कामासंबंधी असू शकतं, एखाद्या नात्यासंबंधी किंवा आपल्याच एखाद्या सवयीसंबंधी. आपण आपलं कुठं चुकलं हे समजेपर्यंत बराच वेळ वाया जातो. आपली चूक आपल्याला कळलेली असते, पण ती दुरुस्त करण्यासाठी मात्र आपण खूप वेळ घेतो. याचं कारण असं की आपण चुकतोय हेच आपण मान्य करत नाही. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या चुकीच्या नात्यामध्ये अडकला असाल आणि ते नातं फार टिकणारं नाही याचीही तुम्हाला कल्पना आली असेल, तरीही काही काळानं सारं काही ठीक होईल या फोल आशेवर तुम्ही ते नातं पुढं ओढत राहता. एक लक्षात ठेवा की काही गोष्टी कालांतरानं सुधारत नाहीत. काही गोष्टी काळाबरोबर आणखीन वाईटच होत जातात. तुम्ही एखाद्या चुकीच्या नोकरीत अडकला असाल तर ते करताना तुम्हाला कधीच आनंद मिळणार नाही, तरी तुम्ही तीच करत राहता. तेवढंच नाही तर त्यानंतर तुम्ही त्याचं समर्थनही करत राहता. कुणी म्हणतो आता नवीन नोकरी कुठं मिळणार, कुणी म्हणतो नोकरी बदलली आणि तिथंही आमचं असं झालं तर त्यापेक्षा जुनीच बरी. अशी उथळ आणि वरवरची कारणं पुढं करत आपण आहे त्या परिस्थितीला शरण जातो, पण त्यातून केवळ आपलं समाधान वाढत जातं. अशा स्थितीत अडकल्यावर काय करायचं असतं हेही बहुतांश लोकांना माहीत नसतं. बदलाची सुरुवात कुठून करायची, कुठं थांबायचं, कसे बदल करायचे हे आपल्याला माहीत नाही असं आपण वरवर दाखवतो, पण मनातून आपल्याला खरं काय ते माहीत असतं. चूक करणं चुकीचं नसतं, पण जे करतो ते चुकीचं आहे हे माहीत असूनही केवळ स्वतःचं समर्थन करण्यासाठी ते करत राहणं मात्र चुकीचं असतं. एक लक्षात ठेवा, आपण चुकीच्या ट्रेनमध्ये चढलो आहोत हे लक्षात आल्याबरोबर पुढच्या स्टेशनला उतरणं यातच शहाणपण असतं. कारण जितका लांबचा प्रवास तुम्ही करत जाल तितकं परतीचं तिकीट महाग होत जाईल. त्यामुळे चुकीचा रस्ता पकडला तरी इट्स ओके, पण एकदा ती चूक लक्षात आल्यानंतर तसंच पुढं जात राहणं मात्र नॉट ओके. प्रिय मित्रमैत्रिणींनो, अतिशय सुंदर मार्गदर्शन आपल्याला आज जया किशोरी त्यांनी केलेलं आहे. आपण याच्यावर नुसताच विचार करत बसण्यापेक्षा आपल्या कृतीतून, विचारातून अंमलात आणणं खूप गरजेचं. तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे तुमची बाई, तुमची मैत्रीण. आजच्या दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. पालवी परिवार व शब्दशिल्प वाचनालयाकडून. धन्यवाद. वंदे मातरम.